तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात महिनाभरानंतर एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले। बार्शी इथून रणजित पाटील या आरोपीला अटक करण्यात आली आहे। सातबाऱ्यावरील कालबाह्य निरुपयोगी नोंदी हटवण्याचे महसूल विभागाने आदेश दिले। जिवंत सातबारा मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आलाय। तलाठ्यांना संबंधित फेरफार नोंदी घेऊन जुने शेरे कमी करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। मुंबईतील आदिवासी समाजाची माहिती 30 मे पर्यंत देण्याचे आदेश आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिले। आदिवासी विभाग, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना अहवाल सादर करण्यात आलेला आहे। 30 मे पर्यंत अहवाल सादर करावा लागणार आहे आणि पीएम जनमन योजना आणि आभा योजनेच्या अंमलबजावणीची माहिती जी आहे ती मागवण्यात आली आहे। पालकमंत्रीपद गाव गुंडांकडे नसावं असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं। दरम्यान संजय राऊतांनी आमच्या ढवळाढवळ करू नये, आम्ही जी गावगुंडगिरी करतो ती जनतेसाठी आणि त्यांच्या विकास कामासाठी असं प्रत्युत्तर भरत गोगावलेंनी दिलंय। माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। 2 फोन नंबरवरनं धमकी आल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून दिली। सुमित देशमुख नावाने धमकीचे फोन आल्याचं आव्हाडांनी पोलिसांना सांगितलं। शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन कुणी दिलं होतं? मी कोणालाही आश्वासन दिलं नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घुमजाव केला। त्यामुळे महायुतीनं दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाचा विसर अजितदादांना पडलाय का असा सवाल सर्व शेतकरी विचारतात। राष्ट्रवादीच्या संयुक्त जाहीरनाम्यात आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात घोषणा केली होती अशी कबुली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली। अजित पवारांनी काय वक्तव्य केलं हे मला माहिती नाही असं म्हणत तटकरेंनी हात झटकलेत। जळगावमध्ये शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यामुळे जळगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला पुन्हा धक्का बसला। जळगावमध्ये शरद पवारांच्या पक्षाला मोठं खिंडार पडलंय। 2 माजी मंत्र्यांसह माजी आमदार कैलास पाटील शरद पवारांची साथ सोडणार आहेत। मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात हे बडे नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। इंदापूर तालुक्यातील अजित पवारांचं वर्चस्व असलेल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार आहे अशी चर्चा होती। आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता। अर्ज माघारीनंतर आता चित्र स्पष्ट झालं असून छत्रपती कारखान्याच्या 21 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सारंदांच्या पोस्टर्सवर महायुतीमधील नेत्यांचे फोटो झळकलेत। त्यामुळे सारंदा लवकरच काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा आहे। सारंदा महायुतीमधील कोणत्या पक्षात जाणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। मी शुद्ध शाकाहारी झाले आणि खाते, मात्र मांसाहारी मिळाले। कुठेही गेले तरी लोक म्हणतात कोंबडी ट्राय करा, मासे ट्राय करा अशा शब्दात पंकजा मुंडेंनी जाहीर भाषणात आपली अडचण बोलून दाखवली। बीडच्या परळीमध्ये सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या सोहळ्यास पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंनी उपस्थिती लावली। अहिल्यानगरच्या राहतामध्ये केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांच्या उपस्थितीत गोदावरी कालव्याच्या नूतनीकरणाचा शुभारंभ पार पडला आणि यावेळी त्यांच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र पाटील यांनी सत्कार नाकारला। जोपर्यंत पहलगाम हल्ल्याचा बदला घेत नाही तोपर्यंत सत्कार स्वीकारणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। 100 दिवसाच्या कृती आराखडा उपक्रमात महिला आणि बालविकास विभागाला प्रथम क्रमांक मिळाल्यानं महाड इथल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। पेढे वाटून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला। इंदापूरच्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप यांच्या मुलांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला। या घटनेनंतर कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। त्यामुळे काही वेळ बारामतीच्या प्रशासकीय भवनातील वातावरण तणावपूर्ण बनलं होतं। ठाण्यामध्ये आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या 177व्या स्मृती दिनाच्या निमित्तानं ठाण्यात विशेष कार्यक्रम घेण्यात आला। आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्या उपस्थितीत भांगरेंना अभिवादन करण्यात आलं आणि यावेळी आदिवासी समाजातील शौर्याला उजाळा देण्यात आला। जातनिहाय जनगणनेच्या निर्णयानंतर पंढरपुरात भाजपकडून जल्लोष करण्यात आला। यावेळी फटाके फोडून आणि मिठाई वाटून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला। भारत सरकारकडून पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बंदी घालण्यात आलेली आहे। राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित बाबींवरून ही बंदी लागू करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पहलगाम हल्ल्यात जखमी झालेले सुबोध पाटील कामोठीतील घरी परतलेत आणि यावेळी पाटील यांनी आपबीती सांगितली। हिंदू कोण असं म्हणत अतिरेक्यांनी गोळ्या झाडल्या, एक गोळी मानेला घासून गेली असा थरारक अनुभव त्यांनी सांगितला। बेलगाममधील पर्यटकांवरील हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत तणाव वाढतोय तर राजौरी सीमेजवळील नागरिकांनी भारतीय सैन्यांना
सर्व प्रकारची मदत करू असं म्हटलंय. सध्या तणावाचं वातावरण आहे, तरीही आम्ही भारतीय सैन्यासोबत असल्याचं स्थानिकांनी म्हटलं. पहलगामच्या बदल्यानंतर पर्यटक आता पुन्हा घराच्या बाहेर पडायला लागलेत आणि यामध्ये विदेशी पर्यटकांची संख्या अधिक आहे. दरम्यान या भागात सैन्याचे जवान तैनात असल्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत असं विदेशी पर्यटक सांगतायत. मात्र काश्मीर घाटी भागातील संवेदनशील भागातील 50हून अधिक सार्वजनिक ठिकाणं, पार्क आणि उद्यानं बंद करण्यात आली. पहलगाम हल्ल्यातील फरार असलेल्या 4 दहशतवाद्यांचा शोध युद्ध पातळीवर घेतला जातोय. 4ही दहशतवादी अजूनही परिसरातच लपून बसले असावेत अशी शक्यता वर्तवली जाते. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ अकोल्यात जनसत्याग्रह संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. यावेळी दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदवण्यात आला. पुण्यात अघोषित पाणी कपात सुरू आहे. शहरात रोटेशननुसार 1 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे. महापालिकेकडून याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले. पुण्यात 17 एप्रिल रोजी भर रस्त्यात तुफान हाणामारी झाली होती आणि हातात कोयता घेऊन दहशत माजवणारे सराईत गुन्हेगार सूरज भिसे, सुमित भिसे, आदित्य पवार, सतीश पवार यांना पोलिसांनी बेड्या ठोकलेले आहेत. या आरोपींचा जामीन अर्जही कोर्टाने फेटाळला होता. दरम्यान आता या हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानं हल्ल्याची भीषणता लक्षात आली. मुंबईचं तापमान 33 ते 34 अंशांपर्यंत पोहोचले. पुढील काही दिवसात हे तापमान कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. पुणे जिल्ह्यात 1 जिल्हा 1 नोंदणी ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे शहर, पिंपरी चिंचवड किंवा ग्रामीण भागातील कोणतीही दुकानं, जमीन, सदनिका खरेदीच्या दस्तऐवज नोंदणी पुणे जिल्ह्यातील कोणताही दुय्यम निबंधक कार्यालयात करता येईल. प्रदूषण नियंत्रण मंडळाने उल्हास नदीतील पाण्याचे नमुने गोळा केलेले आहेत. उल्हास नदीच्या प्रदूषणात सातत्याने वाढ होत होती. दरम्यान उल्हास नदीतील पाणी प्रदूषित किंवा पिण्यायोग्य आहे किंवा नाही हे 2 आठवड्यांनंतर स्पष्ट होणार आहे. पाणी टंचाई विरोधात शिवसेना उबाटानं उल्हासनगर महापालिकेवर मोर्चा काढला. सुरक्षा रक्षकांनी पालिकेचं गेट बंद केल्यानं उबाटा कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला. यावेळी उबाटा कार्यकर्ते, पोलीस आणि सुरक्षा रक्षकांमध्ये धक्काबुक्की झाली. सीपी तलाव इथल्या डम्पिंग ग्राउंड महानगरपालिकेने बंद केल्यानंतर कचरा स्थलांतराचा प्रश्न ऐरणीवर आला. डम्पिंग ग्राउंड बंद झाल्यानं ठिकठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालं. अंधेरीत भीषण अपघातात तरुणाने हात गमावला. दुचाकीस्वाराने बसला धडक दिल्यानं अपघात झाला. सदर बस आगरकर चौकीहून महाकाली गुफेकडे जात होती. तेव्हा एका दुचाकीस्वाराने बायलेनमधून येऊन बसच्या उजव्या मागच्या बाजूला धडक दिली आणि त्यामुळे तो खाली पडला आणि बसचा उजवा मागचा टायर त्याच्या डाव्या हातावरून गेला. अमरनाथच्या शिवगंगानगर परिसरातील एका अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये 5 फुटाचा कोबरा आढळला. इमारतीमधील सोफा सेटवर हा विषारी साप बसला होता. दरम्यान सर्पमित्रांनी सापाला पकडत नैसर्गिक अधिवासात मुक्त केलं. भांडूपमध्ये घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला भांडूप पोलिसांनी अटक केली. भांडूपच्या टेंबीपाडा परिसरात घरफोडी करताना चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. आरोपीकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. कल्याण खडकपाडा परिसरात विक्रीसाठी आणलेल्या आंब्याच्या पेटीत घोरपडीचं पिल्लू आढळून आल्यानं ग्राहकांची एकच तारांबळ उडाली. सर्पमित्रांनी या घोरपडीच्या पिल्लाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं. शहापूरच्या तापमानात वाढ झाली. तापमानाचा पारा 45 अंशांपर्यंत पोहोचलाय. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणंही मुश्किल झालंय. अमरावतीमधील नागरिक उकाड्यानं त्रस्त झालेत. पुढील 2 ते 3 दिवसात तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. अमरावती जिल्ह्याचं तापमान 44.6 डिग्री अंशांवर पोहोचल्यानं नागरिक हैराण झाले. धाराशिवमध्ये यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. धाराशिवमध्ये पारा 41 अंशांवर गेला. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं. अकोल्यातील तापमानात सातत्यानं वाढ होते आणि अकोल्याचा पारा 45.6 अंशांवर गेला. मंगळवारी 44.6 अंश सेल्सिअस, बुधवारी 45 अंश सेल्सिअस तर गुरुवारी 45.6 वर अकोल्याचं तापमान गेलं. त्यामुळे उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमानाचा पारा 43 अंशांवर पोहोचला. तीव्र उन्हामुळे रस्त्यावरील गर्दी कमी झाली. गरज असल्यास घराबाहेर पडा असं आवाहन नागरिकांना करण्यात आलं. नाशिकमध्ये देखील यंदाच्या वर्षी पारा 41 डिग्रीवर गेला. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तापमानात वाढ झाल्यानं नाशिककर पुरते हैराण झालेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी नाशिककर रसवंती आणि ताक, मठ्ठा या पेयांचा आधार घेत आहेत. मे महिन्याची सुरुवात होताच महाराष्ट्रात उष्णतेचा कडाका चांगलाच जाणवू लागला. विशेषतः मुंबई, नवी मुंबई आणि पालघर या परिसरातील तापमानात सातत्याने वाढ होते. मुंबई शहरात कमाल तापमान 33 अंशांवर जाऊन पोहोचले.
विदर्भात तापमानामुळे नागरिक हैराण झालेत. विदर्भात सर्वात जास्त तापमानाची नोंद अकोल्यात झाली. अकोल्यात 44.5 तापमानाची नोंद करण्यात आली, तर नागपुरात 41.6 अंश तापमानाची नोंद करण्यात आली. नांदेडमध्ये उष्णतेने कहर केला. नांदेडचे तापमान 42 ते 45 अंशांवर पोहोचले. यामुळे दुपारच्या वेळेस रस्ते ओस पडायला लागलेत. चंद्रपूर जिल्ह्यात सध्या तापमानाने उच्चांक गाठला असून उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेत. चंद्रपुरात तापमानाने 45 अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला. काही दिवसांपूर्वी जगात सर्वाधिक तापमान चंद्रपूरमध्ये नोंदवलं गेलं. जळगावच्या चोपड्यात 12,75,000 कापसाचे बोगस बियाणे कृषी विभागाने जप्त केले. गेल्या 15 दिवसात कृषी विभागाने दुसऱ्यांदा मोठी कारवाई केली. पुसदमध्ये नगरपालिकेनं अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आणि पहिल्या दिवशी वसंतराव नाईक चौक, छत्रपती शिवाजी चौक, बसस्टँड परिसर या भागातील अतिक्रमण हटवण्यात आलं. रत्नागिरीच्या दापोलीमधील सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. लग्नसराई आणि उन्हाळी सुट्ट्यांसाठी पर्यटक कोकणात गेलेत. मात्र सीएनजीच्या तुटवड्यामुळे पर्यटकांची मोठी गैरसोय होते. परभणीच्या पेडगाव रोड परिसरात मोकाट कुत्र्यांची दहशत पसरली. एकाच दिवशी मोकाट कुत्र्यांनी 4 जणांना चावा घेतला. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. शक्तीपीठ महामार्गामुळे बांदा बाजारपेठ विस्थापित होणार आहे आणि या विरोधात बांदा ग्रामपंचायतीने ग्रामसभेत शक्तीपीठ महामार्गाविरोधात ठराव मंजूर केला. महामार्गाविरोधात कृती समितीची स्थापना करण्यात आली. सडक अर्जुनी आणि मोरगाव अर्जुनी तालुक्यात मक्याच्या खरेदीसाठी 11 केंद्र प्रस्तावित आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर ही खरेदी केंद्र सुरू केली जाणार असून याचा मका उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. खरीप हंगामासाठी गोंदिया कृषी विभाग ॲक्शन मोडवरती आलाय आणि संपूर्ण जिल्हाभरात 9 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली. खतांची साठेबाजी आणि जास्त दराने विक्री केल्यास कारवाई केली जाणार आहे. गोदावरी नदीच्या उजव्या कालव्याची दुरुस्ती केली जाईल आणि ही मागणी पूर्ण झाली असून 100 वर्षांनंतर कालव्याचं नूतनीकरण केलं जाणार आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांच्या हस्ते कालव्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. वक्फ दुरुस्ती विधेयक रद्द करण्याच्या मागणीकरता ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डकडून मोहीम राबवली जाते. विधेयक रद्द करण्याच्या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. अकोला शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. कर्जमाफीसह विविध मागण्यांकरता शिवसेना आक्रमक झाली. जळगावमध्ये मुस्लिम खाटीक समाजाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. वक्फ सुधारणा विधेयक रद्द करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. नांदेड शहरात अनेक ठिकाणी पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू आहे. शहरातील दिलीप सिंग कॉलनी, बोरबन, गोवर्धन घाट परिसरात गेल्या 20 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे आणि त्यामुळे संतप्त महिलांनी पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या टेबलवर बांगड्या फेकून संताप व्यक्त केला. प्रहार सेनेचे बच्चू कडू विविध मागण्यांवरून आक्रमक झाले. येत्या 6 जूनपर्यंत विविध मागण्या मान्य करण्यासाठी बच्चू कडू यांनी सरकारला अल्टिमेटम दिलं. तसंच या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला. वर्ध्यात शेतकऱ्यांचे प्रश्न कर्जमुक्तीच्या मागणीसाठी उभाटाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. जळगाव जिल्ह्यात अवैधरित्या वृक्षतोड सुरू आणि याकडे वनविभागाचं दुर्लक्ष होतं असा आरोप नागरिकांनी केला. अवैध वृक्षतोड थांबवण्याच्या मागणीचं निवेदन मनसेच्या वतीने उपवनरक्षकांना देण्यात आलं. वृक्षतोड थांबली नाही तर मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा मनसे नेते लंकेश बंदूक यांनी दिला. परळीच्या नागापूर इथल्या वाण धरणात ओबीसी नेते TP मुंडे यांच्यासह ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केलं. धरणातील पाणी शेतीसाठी न सोडता पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याची मागणी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मराठा मावळ संघटनेनं धरणे आंदोलन केलं. शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी देण्याची मागणी आंदोलकांनी केली. पुण्यातील पुरंदर तालुक्यात होत असलेल्या विमानतळाला स्थानिक लोकांचा विरोध कायम आहे. आज सुरू करण्यात आलेला ड्रोन सर्व्हे शेतकऱ्यांनी बंद पाडला. यावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये मोठा वाद झाला. अमरावतीमध्ये शिवसेना उभाटा आक्रमक झालेली आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उभाटाने ट्रॅक्टर मोर्चा काढला. शेतकऱ्यांची कर्जमाफी, पीक विम्यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.